विधानसभेत प्रचार रॅली होती आणि माननीय आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते एक मोदीजींचा परिवारचं सदस्याच्या नात्याने संपूर्ण प्रचारात उतरलेले आणि लोकांमध्ये एक उत्साह आहे आणि लोक पण 20 तारखेची वाट बघतात आणि 20 तारखेनंतर मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोक उत्सुक आहेत आणि अब की बार 400 पार चा जो नारा आम्ही सर्वजण देत आहे त्या 400 मध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्याकरता लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत। आजच नाही, आज 10-15 दिवस हे चालूच आहे आमच्या विभागामध्ये। आणि तुम्हाला एवढंच सांगतो, राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघामध्ये एकूण 6 आमदार आहेत आणि 6 आमदारांमध्ये 1 नंबरचं वोटिंग हा नायगाव मतदारसंघ देणार, एवढं मी आजच्यापासून तुम्हाला सांगतो आहे। आणि अत्यंत उत्तम पद्धतीने काम चालू आहे। राहुल पण व्यवस्थित, इतर आमचे सर्व सहकारी, मनसेचे सहकारी आहेत, राहुलचे सहकारी, परत रामदासजींचे सहकारी सर्व मेहनतीने काम करत आहेत आणि अत्यंत उत्तम पद्धतीने राहुल शेवाळे ह्या भागातून निवडून येतील। 2024 आहे आपला आणि हा 2024 मध्ये 20 मेला जो आपला इलेक्शन होणार राहुल शेवाळे साहेबांचा, त्यांचा विजय नक्कीच आहे। आणि त्यांचं हे कामं, त्यांचं हे सगळं काय, हे सगळं बघून सगळं जनताला मदत होते, हे सगळं जनता खुश आहे। आणि खुश नाही, त्यांची कामं आम्ही जे मानतो कामं, ती कामं आमची लगेच केली जात आहेत। आणि आपल्याला काय पाहिजे जनतेला, आपला जो साहेब आहेत ते आपले साहेबांनी आपल्यासाठी जे भरपूर केलं आहे ना, ते कोणीच केलं नाही आजच्या डेटमध्ये। आणि आपल्या गरीब जनतेसाठी जे त्यांनी विषय मांडलेत आणि जे जे काही बोलत आहेत प्रत्येक एरियात जाऊन, ते सगळं काही होत आहे। म्हणून हा विजय नक्कीच आपल्या साहेबांचाच होणार है। 100% हैट्रिक होगा ही होगा शेवाले साहब का। जिस प्रकार से हमें हमारी महायुति में आरपीआई, बीजेपी और सब एक साथ आ रहे हैं, मनसे वगैरह मिलकर, हम लोग का हैट्रिक निश्चित है। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे साहेब यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं। आपल्याला कल्पना असेल, आज संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये आज खऱ्या अर्थाने आज निवडणुकीचा रणधुमाळी चालू आहे। आणि असाच एक भाग म्हणून इथे दक्षिण मध्य मुंबईमधून आमचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे नुकतेच या ठिकाणी भेट देऊन गेले। आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे आबाळाला गवसणी घालावं एवढं काम झालेलं आहे। या ठिकाणी या स्थानिक आमदार माननीय कालिदास कोळंबकर आणि इतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलासा देण्याचं आणि समस्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आणि या अनुषंगाने राहुल शेवाळे साहेब तिसऱ्यांदा नक्कीच जिंकून येतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि मोदींचे हात बळकट करतील। त्यासाठी आम्ही सर्व तमाम या विभागातल्या रहिवाशांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारीखच्या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाणाला शिक्का मारून आमच्या राहुल शेवाळ्यांना तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवा, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी सर्व नागरिकांना आणि या शिवडी, वडाळा, दादर, नायगाव, भोईवाडा या विभागातल्या सर्व जनतेला, वडाळा या सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की आपल्या या लाडक्या उमेदवाराला पुन्हा एकदा जिंकून द्या, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो। आणि आजच्या या संवाद फेरीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भाकीत करतो की येणारा दिवस आमचा असेल, आमचा धनुष्यबाणाचा असेल। कार्य झालेलं आहे, अडचणी आणि समस्येला, आमचे नागरिकांच्या समस्येला इथला प्रत्येक नागरिक, इथला प्रत्येक जनतेचा भाग या ठिकाणी उत्स्फूर्तपणे साथ देतोय। हे या निवडणुकीचं खरं वैशिष्ट्य आहे आणि हे या ठिकाणी सातत्याने दिसून येत आहे। या ठिकाणचे माननीय आमदार कालिदास कोळंबकर यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये दक्षिण मध्य मुंबईतून आमचे उमेदवार राहुल शेवाळे प्रचंड बहुमताने विजय होतील, एवढी आम्ही खात्री देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।